जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न। 2024-25 साठी 773 कोटी 90 लाख रुपयांच्या नित्यव्यवसास मंजुरी। रेल्वे रुळावरती गेलेल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वकिलाचा मृत्यू। गंभीर दुखापतीने पाळीव कुत्र्याचा देखील जागेवर मृत्यू, तर स्थानिकांकडून दोघांचेही जीव वाचवण्याचे प्रयत्न असफल। पैठण जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली। आतापर्यंत धरणाची पाणी पातळी 10% पोहोचली। धरणात 3694 क्युसेक गतीने पाण्याची आवक सुरू। जायकवाडी धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली माहिती। सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवरती मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव। मर रोगामुळे जवळपास 11,000 हेक्टर क्षेत्र बाधित। मर रोगामुळे कपाशी उत्पादक शेतकरी अडचणीत। 3 दिवसात जवळपास 458 हेक्टरवरील कपाशी पिके फेकली उपटून।